एक मोठी बातमी येते। काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार साहेबराव कांबळे शिवसेनेत पक्षप्रवेश करतात। यवतमाळमधून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला होता आणि त्यामुळे महाविकास आघाडीला मोठ्या नामुष्कीचा सामना करावा लागलेला होता। काँग्रेसचे ते विधान परिषदेचे उमेदवार होते, मात्र त्यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर त्यांना काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर साहेबराव कांबळे यांनी शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। आपण थेट दृश्य पाहतोय। साहेबराव कांबळे यांनी काँग्रेसमधून हकालपट्टी केल्यानंतर शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। तर काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ नसल्याचं कारण देत त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीतून पक्षश्रेष्ठींना विचारात न घेता उमेदवारी मागे घेतलेली होती आणि त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसलेला होता। मोठ्या नामुष्कीचा सामना त्यांना करावा लागलेला होता आणि त्यानंतर साहेबराव कांबळेंवर टीकाही झालेली होती। पक्षामधूनही त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आलेली होती। आम्हाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय का घेतला असा सवालही उपस्थित करण्यात आलेला होता आणि त्यानंतर काँग्रेसने त्यांची हकालपट्टी केलेली होती। तेच साहेबराव कांबळे आता शिवसेनेत प्रवेश करतात। मुंबईमध्ये त्यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलेला आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडतो आहे। मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश होतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मलबार हिल मधल्या नंदनवन या निवासस्थानी या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडतोय। खरतर यवतमाळमधून साहेबराव कांबळे विरुद्ध दुष्यंत चतुर्वेदी असा थेट सामना होणार होता। काँग्रेसने साहेबराव कांबळेंना उमेदवारी जाहीर केलेली होती, तर यवतमाळ हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला गेलेला होता। शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी जाहीर झालेली होती, मात्र साहेबराव कांबळे यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्यानंतर दुष्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड झालेली आहे। ते आमदार झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी देखील काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती। एकनाथ शिंदेंच्या भेटीला ते दाखल झालेले होते आणि त्यानंतर आता साहेबराव कांबळे यांचा देखील पक्षप्रवेश होतोय। 17 पैकी 4 ते 5 ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानंतर महायुतीवरही टीकेची झोड उठवली जाते।